MST-CET 2024-25चा रिझल्ट साईटवर उपलब्ध झालेला आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी MST-CETसाठी अर्ज केला होता त्यांना रिझल्ट चेक करण्यासाठी सर्वप्रथम साईटवर यायचं आहे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे। रिझल्ट हा 6 वाजता लागणार होता, परंतु 6 वाजताच्या अगोदर रिझल्ट साईटवर उपलब्ध करून दिलेला आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले होते ते त्यांचे स्कोर कार्ड बघू शकतात। तर यामध्ये तुम्ही ज्या ईमेल आयडी आणि पासवर्डनी हॉल तिकीट डाउनलोड केली होती ती ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला साइन इन करायचं आहे। साइन इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। इन्सर्ट झाल्यानंतर इथे तुम्हाला स्कोर कार्डचं ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे। तर यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे स्कोर कार्ड उपलब्ध करून दिलेले आहे। ज्या विद्यार्थ्यांनी PCM व PCB या ग्रुपसाठी अर्ज केले होते त्यांचे रिझल्ट उपलब्ध झालेले आहे। तर आपले रिझल्ट चेक करून घ्या व जे स्कोर कार्ड आहे हे डाउनलोड करून किंवा प्रिंट करून स्वतःजवळ ठेवा, कारण येत्या काही दिवसांमध्ये ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल, त्यासाठी तुम्हाला ते स्कोर कार्ड आहे हे लागणार आहे। तर MST-CETच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।